20 नोव्हेंबर रोजी मोर्शी वरुड विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। त्यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाले आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 19 नोव्हेंबर रोजी निवडणूक शांततेने पार पडावी यासाठी विभागाच्या वतीने 2000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना मंगळवारी मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट व इतर मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य देण्यात आले असून सर्व साहित्य घेऊन निवडणूक पथके मंगळवारी सायंकाळपर्यंत विविध मतदान केंद्रावर पोहोचले आहेत। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे चंदू उर्फ उमेश यावलकर, राष्ट्रवादी पार्टीतर्फे विद्यमान आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे गिरीश कराडे, राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीतर्फे जगदीश वानखडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे सुखदेव उईके, बहुजन समाज पार्टीतर्फे प्राध्यापक कमल नारायण उईके, वंचित बहुजन आघाडीतर्फे जाफर खान फतेह खान, आझाद समाज पार्टीतर्फे सुशील बेले, अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे, प्रमोद कडू, उमेश शहाणे, विपुल भडांगे, सुहास ठाकरे, राजू बक्षी इत्यादी उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत। या निवडणुकीत 2,90,000 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत। सदर निवडणूक शांततेने पार पडावी यासाठी मोर्शी, शिरखेड, बेनोडा, वरुड, शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशनचे विविध मतदान केंद्रावर पोलीस सुद्धा तैनात करण्यात आले आहे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।